इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाड कारवाई करण्यात आली आहे। दिल्ली आणि हरियाणा येथील इंग्लिश दारू स्वस्त दरात विकत घेऊन ती महाराष्ट्रातून विकण्याचा मानस असलेल्या आरोपी प्रदीप गोपलानी याला अटक केली आहे। उल्हासनगर कॅम्प 5 येथील जुने बस स्टॉप जवळील महाशिव अपार्टमेंटमध्ये विदेशी दारू असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली। सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी प्रदीप गोपलानी याच्याकडून 72 विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। या जप्त केलेल्या विदेशी दारूची किंमत 1,92,200 रुपये आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदर कारवाई उल्हासनगर निरीक्षक VK जाधव, दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील, उमेश गायकवाड, सोनाली गावंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक योगेश राणे, शरद भोर, प्रशांत निकुम, मयूर तायडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। सदरची कारवाई ही माननीय आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख साहेब, सह आयुक्त इंदिसे साहेब, चव्हाण साहेब, सुर्वे साहेब, DDC पवार साहेब व प्रवीण तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उल्हासनगर 5 नंबर येथील महाशिव अपार्टमेंटमध्ये छापा टाकला असता 72 बाटल्या विदेशी मद्याच्या स्कॉच हरियाणा आणि दिल्ली राज्यात विक्रीस असलेल्या, महाराष्ट्रात प्रतिमत असलेल्या अशा एकूण 72 बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्याची किंमत 1,92,200 रुपये असून प्रदीप गोपलानी या आरोपीस अटक करण्यात आली व त्यास माननीय न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्यात उत्पादन शुल्क जास्त असल्यामुळे दिल्ली राज्यातलं उत्पादन शुल्क कमी आहे, एक्साईज ड्युटी, त्यामुळे ते लोक तिथून आणून महाराष्ट्रात ते विक्री करतात पैसा कमवण्याच्या उद्देशानं। महाराष्ट्रामध्ये एका बाटलीची किंमत ब्लॅक अँड व्हाईटची 2700 रुपये आहे आणि व्हॅलेंटाईनची 2600 रुपये आहे। ही बाटली पंजाब आणि हरियाणामध्ये त्यांना जवळपास 1200 रुपयांना भेटते, तर डबल प्राईजमध्ये महाराष्ट्रामध्ये विकल्या जाते। सदरची कारवाई करतेवेळी आमचे दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील, गायकवाड साहेब, गावंडे मॅडम, प्रशांत निकुम, शरद भोर, जमादार योगेश राणे, वाहन चालक मंदार निजापकर यांनी कारवाई केली आहे आणि मयूर तायडे यांनी मदत केलेली आहे।